नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी सागर जगताप सर पुन्हा एकदा स्वागत करतोय तुमचं आपल्या YouTube प्लॅटफॉर्मवरती. विद्यार्थी मित्रांनो, एक महत्त्वपूर्ण अशी अपडेट आपल्यापर्यंत येत आहे. नक्कीच ती आनंदाची बातमी आहे. बातमी कुणासंदर्भात आहे, की जे शिक्षक सेवक या पदावरती कार्यरत आहेत, यांच्यासाठी ही एक महत्त्वपूर्ण अशी अपडेट आहे. बातमी महत्त्वपूर्ण अशी आहे, कारण आपल्याला माहिती आहे नुकतीच जी काही थर्ड टेट झालेली आहे. पुढे ज्यावेळेस हे देखील शिक्षक वर्ग किंवा नवीन या पदभरतीमध्ये समाविष्ट होणार आहेत. त्यांनाही या झालेल्या बदलासंदर्भात माहिती मिळणं अपेक्षित आहे. त्यामुळं व्हिडिओ संपूर्ण पहा, माहिती शेअर जरूर करा आणि आवडली असेल तर लाईक करायला विसरू नका. विद्यार्थी मित्रांनो, आपल्याला माहिती आहे की सध्या टी-ईटीचं आयोजन अगदी जोरदार पद्धतीने होत आहे आणि अगदी याच्याच परिपूर्ण तयारीसाठी खुद्द स्वतः बाळासाहेब शिंदे सर यांच्या मार्गदर्शनाखाली आपण घेऊन आलेलो आहोत महागुरु 1.0 बॅच, की ज्यामध्ये मार्गदर्शक लाभणार आहेत बाळासाहेब शिंदे सर. त्यांचे महत्त्वपूर्ण 2 विषय मराठी आणि इंग्रजी याची परिपूर्ण तयारी. अगदी त्यांच्या समवेत महाराष्ट्रातील सर्वोत्तम टीम त्यांचं मार्गदर्शन तुम्हाला लाभत आहे आणि यामुळं तुमचं यावर्षीचं पात्रता धारण करण्याचं स्वप्न नक्कीच साकार होणार आहे. पेपर 1 असेल, पेपर 2 असेल आणि दोन्ही पेपर याचे डिटेल स्क्रीनवरती आहेत. नुकतीच सुरू झालेली ही बॅच, कॉन्टॅक्ट नंबर आहे खाली. त्यानंतर जे सेवेमध्ये असणारे शिक्षक वर्ग आता माहिती त्यांनाही अनिवार्य केलेली आहे टीईटी. अगदी बॅचचे संपूर्ण डिटेल त्याचेही स्क्रीनवरती आहेत. करायचंय काय, दिलेल्या कॉन्टॅक्ट नंबरला कॉल करायचा आहे किंवा डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये संपूर्ण लिंक्स आहेत, ॲप लिंक्स आहे. ॲप इन्स्टॉल करा आणि संपूर्ण प्रोसेस फॉलो करा आणि लवकरात लवकर बॅच परचेस करा. नक्कीच तुमचं यावर्षीचं पात्रता धारण करण्याचं स्वप्न साकार होणार आहे. बघा अपडेट काय आहे, सगळ्या त्याच्या संदर्भातले अपडेट कशा संदर्भात आहे आणि काय आता आपल्याला बदल केलेला आहे तो सुद्धा. अगदी नुकतंच वृत्तपत्रामध्ये सुद्धा प्रसिद्ध केलेली ही बातमी आहे. काय नमूद केलेलं आहे त्याच्यामध्ये, शिक्षक सेवकांची पूर्वीची सेवा विचारात घेतली जाणार. कोणती सेवा, कुठली ग्राह्य धरणार आहे ते सुद्धा आपण बघणार आहोत. आता नवीन नियुक्तीत उर्वरित कालावधीच धरला ग्राह्य. आता संपूर्ण डिटेल बघूयात काय दिलेले आहेत. राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थेच्या तसे 100% अनुदानित खाजगी शाळांमधील शिक्षकांसाठी शासनाने एक दिलासादायक निर्णय घेतलाय. काय निर्णय आहे? शिक्षक सेवक पदावर कार्यरत असताना दुसऱ्या शाळेत नव्याने नियुक्ती झाल्यास पुन्हा 3 वर्षाचा पूर्ण कालावधी पूर्ण करण्याची सक्ती राहणार नाही. म्हणजेच काय, अगोदर कुठेतरी नियुक्त आहे, म्हणजेच मागच्या समजा झालेल्या पहिल्या टेटमध्ये किंवा दुसऱ्या टेटमध्ये सिलेक्शन होऊन एखाद्या शाळेवरती रुजू झालाय. समजा पुन्हा एकदा त्याने भरती प्रक्रियेमध्ये समाविष्ट झाला आणि परत नवीन ठिकाणी तो नियुक्ती त्याला मिळाली, तर काय केलं जायचं की तो पहिल्यापासून परत शिक्षक सेवकाचा काळ धरला गेला जात होता. परंतु आता त्याने अगोदर किती वर्ष सर्व्हिस केलेली आहे, कारण 3 वर्षाचा सेवा काल असतो, अगदी तो ग्राह्य धरला जाईल असं म्हटलंय. त्याची सक्ती राहणार नाही. पूर्वी केलेली सेवा विचारात घेऊन केवळ उर्वरित कालावधीत पूर्ण करावा लागणार असल्याचंही शासनाने स्पष्ट, म्हणजे जेवढं काही अगोदर त्याने सेवा बजावली आहे तो जो काही शिक्षक सेवक काल आहे तो ग्राह्य धरण्यात येईल असं म्हटलेलं आहे. पूर्वी शिक्षक सेवकाने 3 वर्षाचा कालावधी पूर्ण होण्यासाठी, बघा मी म्हटल्याप्रमाणे 3 वर्षाचा कालावधी पूर्ण होण्यापूर्वी दुसऱ्या शाळेत नियुक्ती घेतल्यास त्याला पूर्ण नव्याने 3 वर्षाचा कालावधी, हा पूर्वीचा नियम. आणि या संदर्भात अनेक जे काही रुजू नवीन असणारे शिक्षक वर्ग यांच्या अनेक वेगवेगळ्या स्वरूपात प्रतिक्रिया उमटत होत्या आणि त्यांचा यावरती खूप वेळा नाराजीही व्यक्त होत होती की आम्ही अगोदर बऱ्याच कालावधीमध्ये सेवा बजावली होती, आता मग तो सेवा काल म्हणून का ग्राह्य धरू नये, असा त्यांचा प्रश्न देखील होता. आता त्याला एक काय म्हटलंय उत्तर सुद्धा प्राप्त झाले. नक्कीच आनंदाची बातमी आहे. कालावधीत पूर्ण करावा लागत होता, आता मात्र पूर्वीच्याच सेवेत घालवलेला कालावधी नवीन नियुक्तीत समाविष्ट केला जाणार. हा शासन निर्णय निर्गमित होण्याच्या दिवशी त्याच्या शिक्षक सेवक कालावधी सुरू आहे अशांनाच लागू राहील. म्हणजे नियुक्ती झाल्यानंतर शिक्षक सेवक काल ज्यामध्ये त्याने तो काय केलेला आहे, पूर्ण केलेला आहे, त्यांच्यासाठी हा नियम आहे. अशांनाच लागू राहील. त्यांची 3 वर्षाची मुदत पूर्ण होऊन नियमित नियुक्ती झाली आहे, त्यांना हा लाभ मिळणार नाही. कुणाला लाभ मिळणार नाही? की ज्यांचा ऑलरेडी 3 वर्षाचा शिक्षक सेवक काल पूर्ण झालाय, आता ते पूर्ण रुजू म्हणून नियुक्त झालेले आहेत. बरोबर, नियमित नियुक्ती त्यांना मिळाली आहे, त्यांच्यासाठी नाही. जे आता सध्या जे सेवा काल बजावत आहेत त्यांच्यासाठी हा निर्णय.
एखाद्या उमेदवाराची पूर्वीची व सध्याची सेवा मिळून 3 वर्ष किंवा त्यापेक्षा अधिक कालावधी पूर्ण होत असेल, तर त्याचा शिक्षक सेवक कालावधी तात्काळ संपुष्ट म्हणजे अगोदर जर त्याने 3 पेक्षा जास्त सेवा बजावली असेल, आता त्याला तेवढा परत एकदा शिक्षक सेवक काल करण्याची आवश्यकता नाही. आता त्याला नियमित नियुक्ती मिळणार म्हणजे सेवा काल त्याचा अगोदरचा ग्राह्य धरण्यात येईल. आता हा कोणाकोणाला निर्णय कोणकोणत्या शाळांना लागू करण्यात येईल तेही दिले. हा निर्णय स्थानिक स्वराज्य संस्थांच्या 100% अनुदानित प्राथमिक, उच्च प्राथमिक, माध्यमिक, उच्च माध्यमिक शाळा, अध्यापक विद्यालय, शासकीय विद्यानिकेते, सैनिकी शाळांना लागू राहील असं सुद्धा म्हटलंय. उच्च स्तरावरील पदासाठी पात्रता सिद्ध करूनही बदली मिळणाऱ्या शिक्षक सेवकांना पुन्हा 3 वर्ष प्रतीक्षा करावी म्हणजे कधी बदली झाली आता काही ज्या ठिकाणी नोकरी लागली मी म्हटलं की नवीन एखाद्या टेटमधून वेगळ्या शाळेवरती नियुक्ती मिळाली असेल किंवा बदली प्रक्रियेमधून एका शाळेमधून दुसऱ्या शाळेमध्ये बदली होऊन गेलेल्या शिक्षकांना हा या निर्णयाचा नक्कीच फायदा होणार आहे. कारण त्यांना परत पहिल्यापासून शिक्षक सेवक काळ काळ भोगावा लागत असे. ही बाब अन्यायकारक ठरत असल्याचंही शासनाने बघा शासनाने सुद्धा मान्य केलेलं आहे की ही बाब जी होती अन्यायकारक होती. बरोबर. आता या सगळ्या गोष्टीवरून लक्षात येते आता जे सेवेमध्ये असणारे शिक्षक आहेत किंवा जे सेवेमध्ये जाण्याची इच्छा बाळगत आहेत त्यांना या संपूर्ण प्रक्रियेचा लाभ होणार आहे. जास्त कुणाला आता ज्यांची ऑलरेडी नियुक्ती झालेली आहे, ज्यांनी तो कार्यकाळ पूर्ण केलेला आहे, हा मुळात त्यांच्यासाठी मुद्दा नाहीच आहे. मुद्दा कुणाला आहे जे आता सध्या ज्यांची 1 वर्ष, 2 वर्ष किंवा 3 वर्षापेक्षा थोडंसं कमी कुठेतरी सेवा बजावली असेल, बदली झाली असेल किंवा नव्याने नियुक्ती झाली असेल. त्यांना या नियमाचा किंवा या बदलाचा 100% लाभ होणार आहे. कारण शासन देखील म्हणतंय, की एक प्रकारची अन्यायकारक बाब होती. त्यांचा सेवाकाळ ग्राह्य धरणं अपेक्षित आहे. आता हे झालं एका पेपरला अगदी त्याच पद्धतीने अनेक पेपरला देखील प्रभातला सुद्धा ही बातमी शिक्षक सेवकांना काहीसा दिलासा 3 वर्षाचाच कालावधी पूर्ण करावा लागणार असं देखील नमूद केलं म्हणजे नक्की यांच्या दृष्टीने महत्त्वपूर्ण अशी बाब आहे. अपडेट जास्तीत जास्त जे शिक्षक सेवक सध्या उपभोगत आहेत या विद्यार्थी वर्ग शिक्षक वर्गांपर्यंत पोहोचवा नक्कीच त्यांना या गोष्टीची जाणीव होईल आणि पुढच्या बदली प्रक्रियेमध्ये या बदललेल्या नियमाचा त्यांना लाभ होईल. परत एकदा आवाहन करतोय विद्यार्थी मित्रांनो आपल्याला या टीईटी संदर्भात मी परत आवाहन करतोय की आपली जी बॅच सुरू झालेली आहे लवकरात लवकर जॉईन करा. सर्व डिटेल डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये आहेत किंवा काही अडचण असू द्यात बॅच संदर्भात दिलेल्या कॉन्टॅक्ट नंबरवरती कॉल करा. चला विद्यार्थी मित्रांनो पुन्हा भेटू अशाच महत्त्वपूर्ण अपडेट घेऊन. गुड बाय अँड टेक केअर.